श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अक्कलकोट जवळ एक छोट्याशा गावात एक गरीब शेतकरी आपल्या परिवारासह राहत होता. त्याची शेतीच त्याच्या पोट पाण्याचा एकमेव आधार होती. त्याच्या शेताजवळ त्याची स्वतःची एक विहीर होती, पण ती अनेक वर्षापासून कोरडी पडलेली होती. पाऊस जरी पडला तरी त्याच्या विहिरीमध्ये एक सुद्धा पाण्याचा थेंब साचत नव्हता. पाण्याचा एकही थेंब नसल्यामुळे त्याची संपूर्ण शेती नष्ट झालेली होती. पिके सारी जळून गेली होती आणि त्या शेतकऱ्याकडे जी जनावरे होती त्यांना अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्याची जनावरे अक्षरशः अशक्त झालेली होती. त्यामुळे तो शेतकरी कर्ज काढून अनेक उपाय करत होता. कोणी पूजा सांगितली, कोणी मंत्र सांगितले, कोणी नवीन विहीर बांधण्याचा सल्ला दिला. तो अनेक उपाय करत होता, पण त्याचा काहीच फरक पडत नव्हता. अखेर गावामधल्या एका भक्ताने त्याला श्री स्वामी समर्थांजवळ जाण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी अक्कलकोटला जायला निघाला. श्री स्वामी समर्थांजवळ पोहोचला आणि स्वामीच्या चरणी ढसाढसा रडू लागला. तो शेतकरी श्री स्वामी समर्थांना म्हणाला, महाराज, किती पाऊस पडला तरी माझ्या विहिरीमध्ये एक सुद्धा पाण्याचा थेंब साचत नाही. महाराज, त्यामुळे माझी विहीर कोरडी पडलेली आहे आणि शेती सर्व काही नष्ट झालेली आहे. पाण्याचा एकही थेंब नसल्यामुळे आणि हातामध्ये पैसा नसल्यामुळे महाराज, माझ्या परिवारावरती उपासमारीची वेळ आली. महाराज, आता कृपा करा महाराज, तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा. महाराज, तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा. अशी विनंती त्या शेतकऱ्याने श्री स्वामी समर्थांना केली. श्री स्वामी समर्थ त्या शेतकऱ्याकडे शांतपणे पाहू लागले. काही क्षण शांत राहून स्वामींनी त्याला एक उपदेश केला. घाबरू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. श्री स्वामी समर्थांनी त्या शेतकऱ्याला नारळ दिलं आणि त्या शेतकऱ्याला म्हणाले, हे नारळ घे आणि तू तुझ्या विहिरीजवळ जा. हे नारळ विहिरीमध्ये टाक आणि माझा मंत्र जाप सुरू कर. शेतकऱ्याने स्वामींनी दिलेले नारळ घेतले आणि तो त्याच्या घराकडे परतला. दुसऱ्या दिवशी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे आपल्या परिवारासह तो विहिरीजवळ येऊन पोहोचला आणि स्वामींनी दिलेले नारळ विहिरीमध्ये टाकले आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप सुरू केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. वातावरण सर्व शांत झाले आणि अचानक त्या विहिरीच्या तळातून गुडगुड 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 असा आवाज सुरू झाला आणि बघता बघता थंड आणि स्वच्छ पाण्याचे झरे जोर जोरात उसळू लागले आणि बघता बघता काही क्षणातच ती कोरडी पडलेली विहीर पाण्याने तुडुंब भरली. हो, हे दृश्य पाहून त्या शेतकऱ्याचे आणि गावकऱ्यांचे डोळे पाणावले आणि तो शेतकरी इतका आनंदी झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये त्या विहिरीजवळ ढसाढसा रडू लागला. हो, आणि रडता रडता तो शेतकरी स्वामींना म्हणू लागला, स्वामी, आज तुमच्यामुळे माझ्या कोरड्या विहिरीला पाणी लागले. स्वामी, आज तुमच्यामुळे कोरडी पडलेली विहीर पाण्याने तुडुंब भरून वाहते. स्वामी, माझ्यासारख्या दुबळ्या भक्तासाठी तुम्ही धावून आले स्वामी, धावून आले स्वामी, धावून आले स्वामी. आणि या गोष्टीनंतर तो शेतकरी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचरणी नतमस्तक झाला. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांच्या चमत्कारातून आणि या कथेतून एकच संदेश निघतो. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांवरती अतूट श्रद्धा, अतूट विश्वास आणि श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण असेल तर अशक्य ते गोष्ट शक्य होते. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताचे कोणतेही संकट असो ते संकट निवारण्यासाठी नक्कीच येतात. म्हणूनच मित्रांनो म्हटले जाते, अशक्य ते शक्य करतील स्वामी. मित्रांनो, एका शेतकऱ्याची श्री स्वामी समर्थांवरती अतूट श्रद्धा, अतूट विश्वास ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे किरण सूर्यवंशी. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि FB पेजवर जाऊन फॉलो करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.